अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात विखे व थोरात हे नाव चांगलंच परिचित असून त्यांच्यामधील संघर्ष देखील सर्वांना माहीतच आहे। राजकीय डावपेच आखत एकमेकांना चितपट करण्याचा एकही डाव दोघेही सोडत नाही। विधानसभा व लोकसभा निवडणूक असो की साधी ग्रामपंचायत यांच्यामधील हा संघर्ष काही नवा नाही। आता सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील दोघांमध्ये संघर्ष पेटणार असे चित्र निर्माण झाले होते। माजी आमदार बाळासाहेब थोरातांना विधानसभेत पराभूत करणारे आमदार अमोल खताळ यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने थोरातांना शह देण्याची रणनीती आखली। मात्र सहकार धर्म पाळत विखे व थोरात कारखान्याच्या निवडणुकी या बिनविरोध होणार असून केवळ आता घोषणा बाकी आहे। मात्र या सगळ्यामध्ये विखे थोरात सोयीच्या राजकारणाप्रमाणे एक झाले व आमदार खताळ हे मात्र एकटेच पडले अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। विरोधी उमेदवार देण्यात अपयशी तर सोयीस्कर पिछेहाट। विधानसभा निवडणुकांनंतर बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दिग्गजांच्या आधिपत्याखाली असलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुका या जाहीर झाल्या। कारखान्यांच्या निवडणुकांमुळे या राजकीय शत्रूंमध्ये पुन्हा एकदा घमासान होणार असे बोलले जात होते। थोरात कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे यांनी खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुका लढविणार असल्याचे संकेत दिले। खताळ यांनी देखील या पार्श्वभूमीवरती निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवणार अशी घोषणा देखील केली होती। मात्र थोरात यांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणूक लढविणे हे अवघड असल्याचे विरोधकांच्या निदर्शनास आले। विरोधात उमेदवार देण्यात देखील ते अपयश येत असल्याचे लक्षात आल्याने खताळ यांनी देखील पिछेहाट घेतली। एका प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत त्यांनी पळवाट काढत निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट देखील केले। विखे थोरात सेटलमेंट झाली आणि खताळ एकटे पडले। राधाकृष्ण विखे असो किंवा बाळासाहेब थोरात हे नेहमीच आपापले मतदारसंघ व आपला किल्ला हे मजबूत ठेवतात। मात्र लोकसभेमध्ये सुजय विखेंच्या पराभवाला थोरात हे कारणीभूत ठरल्याचा राग हा विखेंच्या मनात कुठेतरी होता। याचा बदला विधानसभा निवडणुकीमध्ये खताळ यांच्या माध्यमातून थोरातांचा पराभव करत मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतला। त्यानंतर मात्र साखर कारखाना निवडणुकीत देखील विखेंनी खताळ यांना निवडणुकीसाठी पाठबळ दिले। मात्र वरच्या पातळीवरती पडद्यामागे मात्र काही वेगळ्याच गोष्टी घडल्या। राजकीय घडामोडीनंतर वरिष्ठांकडून आलेल्या आदेशामुळे विखे आणि थोरात यांच्यामध्ये एकमेकांच्या कारखान्यामध्ये हस्तक्षेप नको अशी चर्चा रंगली व यावरूनच सेटलमेंट झाल्याच्या व दोन्ही नेत्यांच्या कारखाने बिनविरोध करण्यावरती एकमत झाल्याच्या या चर्चा रंगू लागल्या। या चर्चांच्या माध्यमातून नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ मात्र आता कारखाना निवडणुकीमध्ये एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले। विखे थोरात यांनी आपापला सहकार शाबूत राखला। गणेश सहकारी कारखाना निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे विवेक कोल्हे यांना सोबत घेत विखेंना धोपीपाचाड दिले होते। त्यानंतर आता विखेही खताळ यांच्या सोबत थोरातांना धक्का देणार असे बोलले जात होते। मात्र असे काही झाले नाही। या सहकारी निवडणुकीमध्ये थोरात विखे यांचा संघर्ष हा दिसून काही आलेला नाही। सहकारचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ही देशात ओळख आहे। सहकाराबरोबरच राज्याच्या राजकारणात देखील जिल्ह्यातील नेत्यांची एक वेगळीच छाप आहे। या जिल्ह्यात सहकारातील दिग्गज नेते असून आपापला सहकार त्यांनी या माध्यमातून शाबूत राखला आहे। जिल्ह्यातील या दिग्गजांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा बोलबाला आहे। यंदाच्या सहकार कारखाना निवडणुकीमध्ये देखील विखे थोरात यांनी सामंजस्याने आपापला गड हा शाबूत ठेवला आहे। यामुळे कुठेतरी खताळ हे एकटे पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।